लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बातमी आहे पैठणमधून। संत कृष्णदयार्णव त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त पैठणला नाथ परंपरेतील प्रसिद्ध संत पाटांगणकर मठाधिपती बीड येथील डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर यांचे व्याख्यान आणि तळेगाव पुणे येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक सूरगंधर्व पंडित सुरेश साखळवळकर यांचे पदगायन संपन्न झाले। संत कृष्णदयार्णव यांच्या 350व्या जयंतीचे औचित्य साधून पैठण येथे मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठण आणि विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने हा व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। संत कृष्णदयार्णव मठ पैठण येथे रविवारी 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा आरंभ हरिवरदा या हस्तलिखित ग्रंथाचे पूजन करून करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर वक्ते डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ रेखाताई कुलकर्णी, प्रमुख पाहुणे डॉक्टर पुष्कर महाराज गोसावी, विरंगुळाचे सचिव प्राध्यापक संतोष गव्हाणे, सौ अनिता ठोकळ खरात व आयोजक प्राध्यापक संतोष तांबे आणि पंडित सुरेश साखळवळकर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेश साखळवळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संतोष तांबे यांनी केले। कार्यक्रमाला विस्तार अधिकारी प्रकाश लोखंडे, मानसिक पतसंस्थेचे सचिव देवेश इनामदार, आयकॉन पॅराडाईज ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य RB रामावत, बजरंग काळे, कैलास घुले, माजी केंद्र प्रमुख सुभाष शिंदे, प्राध्यापक पंढरीनाथ फुलझळके, गणपत मिटकर, देवेश इनामदार, दैनिक मराठवाडा साथीचे मदन आव्हाड, नाथभूमीचे संपादक गणेश आवताडे, दैनिक दखनी स्वराज्याचे पैठण तालुका प्रतिनिधी महेंद्र नरके, दिव्य मराठीचे प्रतिनिधी विनोद लोहिया, प्राध्यापक S धोकटे, सामाजिक कार्यकर्ते संदीप धोकटे, नेहा पैठणकर, रघुनाथ खरगे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित श्रोत्यांना कृष्णदयार्णव यांचा परमार्थ मार्ग हा न्यायमूर्ती हेमचंद्र कोपर्डेकर लिखित ग्रंथ आणि संतोष तांबे यांनी संपादित केलेला नाथ षष्ठी दिंडी परंपरा हा ग्रंथ देण्यात आला। प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ।